कार्यातील सम्राट ज्यांना असं म्हणलं जातं, आपल्या सतत विवेक बुद्धीतून अनेक ठिकाणी ज्यांनी बुद्धाच्या मूर्त्या दान केल्या, बुद्ध विहार उभी केले, असे माझे आदर्श आदरणीय मोहनभाऊ आढागळे साहेब यांचं मी सर्वप्रथम या मंचावर स्वागत करतो। भाऊ, एक मराठीमध्ये म्हण आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, अशाच उक्तीला समोर ठेवून मोहनभाऊ आढागळे यांनी आपलं महाराष्ट्रभर काम चालू ठेवलं आहे। मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठगण, आदरणीय पोटभरे साहेब, पूजनीय भिक्खू, तसेच मी सर्वांची माफी मागून आयोजकांनी अगदी थोडा वेळ माझ्या वाट्याला वाढलाय, त्या वाट्याचं दिलेल्या वेळेचं मी सोनं करतो। माय माऊल्यांनो, बऱ्याच जणांनी रमाईचा त्याग सांगितला, अनेकांनी रमाई सांगितली, पण बाबासाहेबांची क्रांती कुणी सांगितली नाही। बाबासाहेब म्हणतात की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जावा। ते वाघ या परभणी जिल्ह्याने दिले। हा परभणी जिल्हा उगाच नाही, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचा किल्ला मानला जातो। मोहन भाऊ, सर्वप्रथम मी सर्व आयोजकांची आणि उपस्थित माता भगिनींची माफी मागून या विषयात हात घालतो। माता रमाईंचा त्याग आदरणीय वक्ते देखील सांगणार आहेत, पण आजच्या रमाईला जो त्याग भोगावा लागत आहे तो त्याग देखील समाजाला सांगितला पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजातील सुशिक्षित तरुणांनी समाजाला जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, समाजाशी हितगुज केलं पाहिजे। तुमच्या गटातटांशी आम्हाला घेणं देणं नाही, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, कुठल्या संघटनेचे आहात याचं घेणं देणं नाही। तुम्ही बाबासाहेबाला मानता, तुम्ही बाबासाहेबाच्या विचाराला अनुमोदित करता, तो माझं कार्य आणि म्हणून मी तुमच्या गावात आलो आहे। अनेकांनी सांगितलं बुद्ध विहार तिथं होईल, आम्ही गायरान दिलं, आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं, अशाच एका गायरानासाठी अंगावर डिझेल घेणारा माणूस तुमच्या समोर भाषण करत आहे। अशीच एक जागा समाजाला मिळावी म्हणून रत्नदीप शेजावळेने मी अनेक आंदोलन या तालुक्यात केले, ते आज रत्नदीप शेजावळेला आपण विचारू शकता। मला म्हणायचे असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल बेसमेंट इज की ऑफ सक्सेस। आपण राजकारणात गेलं पाहिजे, कुण्या ना कुण्या मार्गाने सत्ताधीश बनलं पाहिजे। आता आपण पाहू शकता, मागच्या 25 वर्षापासून तुम्हाला मला काही श्राप लागलाय काय की ज्याला आम्ही धरायचं त्यानं दुसऱ्या कोणाच्या तरी गाडीत बसायचं। तो विषय आज न बोललेला बरा। आमची मतं फक्त आम्हाला भावनिक करण्यासाठी आहेत का? बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला मी दिलेला मताचा अधिकार लोकांनी दिलेला मीठ मिरचीत का समजू नका। ज्या दिवशी तुमच्या मताचा अधिकार कोणी विकत घेऊ पाहू शकेल, त्या दिवशी त्याचा इतकं कंगाल कोणी नसेल, ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मताचं सामर्थ्य कळलेलं असेल। म्हणून सर्वप्रथम आजच्या या रमाई दिनी सर्व उपस्थित माता भगिनींची माफी मागून परभणी येथील विषयात हात घालतो। मागच्या 10 डिसेंबर रोजी नियोजितपणे संविधानाच्या शिल्पाची विटंबना केली गेली। माझ्या समाजातील रमाईचा विचार समोर ठेवून ज्या माता भगिनी या प्रस्थापित सरकारचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या, अगदी ओल्या बाळातिनीला देखील या सरकारनं मारहाण केली। माय माऊल्यांनो, 10 दिवसाच्या ओल्या बाळातिनीला इथल्या पोलीस प्रशासनानं आपल्या बुटानं तुडवलं। एक वत्सलाबाई मानवते नावाची आमच्या माई सारखी एक बाई पोलिसांची जे काही क्रूर कृत्य सुरू होतं त्याची शूटिंग करत होती, त्याची ध्वनिफीत, त्याची चित्रफीत करत होती। त्या माय माऊलीच्या गुप्तांगात लाट्या इथल्या पोलिसांनी मारल्या। तो त्याग देखील तुम्ही विसरला नाही पाहिजे। आजच्या दिनी मी तुम्हाला विनंती करतो, परभणी येथून एक लॉंग मार्च निघाला। माझे गुरुवर्य मी ज्यांना मानतो, आमचे लोकनेते मागच्या वर्षी या धम्म परिषदेला उपस्थित होते। मी त्यांना लोकनेता का म्हणतो? आपल्या आयुष्याची 4 दशक समाजामध्ये काम करत असताना ज्यावेळी परभणी आणि हिंगोली जिल्हा एकत्र होता, त्यावेळी सायकलवर प्रवास करून या वाड्या वस्त्या तांड्यांवर माझ्या समाजाला न्याय देण्याचं काम स्वर्गीय लोकनेते विजय बाबा वाकोडे साहेब यांनी केलं। त्या माझ्या लोकनेत्याला इथून मी विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो। ज्यावेळी लोकांना बसायला गाड्या नव्हत्या, माध्यम नव्हती, लोकांकडे मोबाईल फोन्स नव्हते, त्यावेळी वाकोडे बाबाचं नाव या 2 जिल्ह्यामधल्या गावागावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये होतं। म्हणून मी त्यांना लोकनेता म्हणतो, मी त्यांना गुरुवर्य का मानतो? अनेकांना प्रश्न पडला असेल। माय माऊल्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे लोक समाज हितासाठी तन मन धन कारुण्य कुर्बान करतात ते लोक धन्य आहेत। मग असं तन मन धन तारुण्य आणि स्वतःच्या परिवाराची राख रांगोळी करणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या समाजाचा नेता म्हणून का स्वीकारू नये असा प्रश्न आज इथं पडलेला आहे।
माय मौल्यांनो, आशिष लढतो आहे परभणी पासून मुंबईच्या दिशेने आशिष पायी जातो आहे। गावागावामध्ये वाड्या वस्त्यावर फक्त समाजच आशिषच्या सोबत आहे। वेळोवेळी आश्वासनं दिली जात आहेत, आशिषला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, आशिषवर दबाव तंत्राचा वापर केला जातोय। 10 डिसेंबरच्या आंदोलनानंतर मी सतत आशिषच्या सोबत आहे। मोहन भाऊ, एक शोकांतिका वाटते, परभणीमध्ये एक नालायक माणूस येऊन एक संविधान शिल्पाची विटंबना करतो, त्यानंतर इथला घोरबाड नावाचा एक पोलीस अधिकारी माझ्या समाजातल्या निष्पाप महिलांना तरुणांना मारहाण करतो, त्यांना तुरुंगात डांबतो। 12 दिवसाच्या ओल्या बाळातिनीला पोलिसांनी आपल्या दोन्ही हातांनी जसं एका देशद्रोहाला मारहाण करावी त्या प्रकारची मारहाण केली जाते आणि तुम्ही आम्ही सर्वजण का गप्प बसतो हा प्रश्न आहे माझ्या बांधवांनो। अरे किती दिवस हे झेंडे? माझे गुरुवर्य आदरणीय रत्नदीपजी शेजावळे म्हणायचे की माझा जन्म 1956 ला बाबासाहेबांनी दिलेल्या समाजामध्ये झालाय, यानंतर मला कोणत्या पक्ष प्रवेशाची गरज नाही। आणि निश्चितच रत्नदीपजी, बाबासाहेबांनी दिलेला धम्म जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत इथल्या कोण्याही थोटकाळाची आम्हाला गरज नाही। कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे हक्क अधिकार मागून मिळत नाहीत ती हिसकावणारी बंडखोर जमात बना, आणि जोपर्यंत आपण ही बंडखोर जमात बनणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमचे न्याय हक्काधिकार कधीच मिळणार नाहीत। मी आज आशिष वाकोडेंचा विषय या मंचावर का काढला? आशिष तुमचा कोणी नाही का? वाकोडे साहेब तुमचे कोणी नव्हते का? जर वाकोडे साहेबांच्या पश्चात त्यांचा मुलगा परभणी ते मुंबई असा पायी चाललाय, मी त्या लॉंग मार्चचा सहभागी आहे। माय मौल्यांनो, मी आजारी पडलो म्हणून रिटर्न आलो। अनेक महिलांच्या पायांचे असे साल गेलेत, वयस्क महिला बालक आजारी पडलेत। ह्या यातना या सरकारला दिसत नसतील का? हे सरकार वेळोवेळी आमिष दाखवत आहे, आम्ही तुम्हाला तिथं पुतळे देऊ, तिथं हे करू। अरे बार बाप्यांनो, माफी मागतो, या मंचावर माझ्या तोंडातून अत्यंत वाईट शब्द निघाले। या हरामखोरांना माझं म्हणणं आहे, संविधानाचं शिल्प तोडलं गेलं। ज्या व्यक्तीने या संविधानाचं शिल्प तोडलं त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट, आणि जो सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातील व्यक्ती, बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा व्यक्ती, या लोकांसमोर जर न्यायाच्या प्रतीक्षेत या पोलिसांच्या विरोधात जर एखादा शब्द बोलत असेल तर त्याचा पोलीस कस्टडी जीव जातो। हा सगळ्यात मोठा अन्याय तुमच्या आमच्या समोर घडला आणि तुम्ही आम्ही सगळे शंड म्हणून शांत आहोत, हा देखील विचार करण्यासारखा विषय आहे। माय माऊल्यांनो, धम्म परिषद आम्ही देखील अनेक घेतल्या, रत्नदीपजी शेजावळे त्याचे साक्षीदार आहेत। या तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी आदरणीय रत्नदीप शेजावळे यांचे माझे काही वैचारिक मतभेद असतील, पण या एकाच मंचावर पूजनीय बनते आणि सगळे या तालुक्यातले विविध पक्ष संघटनाचे लोक एकत्र बसवण्याचं काम जर अंबरवाडी करू शकते तर तुमच्यातल्या 2-2 गटांचं काय घेऊन बसलात तुम्ही? बाबासाहेबाचा विचार पेरणारी माणसं आहेत आणि बाबासाहेबाची विचार पेरणारी माणसं कधी एकटी नसतात। एक लक्षात घ्या, अनेक लोक म्हणत असतील तुमचं भांडवल होऊ देऊ नका, लक्षात ठेवा तुमच्या या भांडवलशाहीवर लोकांची पोट आहेत, हे समजून समाजाने घेतलं पाहिजे। ज्यावेळी माझ्यासारखा एखादा सामान्य कार्यकर्ता हे सगळं बोलतो त्यावेळेस आम्हाला वेळोवेळी अडवलं जातं, पण लक्षात ठेवा आम्ही पण त्या बाबासाहेबांचे वैचारिक वारस आहोत, त्यांना वेळोवेळी अडवलं गेलं तरी देखील आज जगभरांमध्ये त्यांचे पुतळे आहेत, त्या विचाराला मानणारे आम्ही सर्व माणसं आहोत। मी तुम्हाला अत्यंत थोडे सर्व आयोजकांची माफी मागतो, मी माझ्या वेळेपेक्षा जास्त वेळ तुमचा घेतला। काय असतं की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की समाजातली सुशिक्षित तरुणांनी समाजात जाऊन बोललं पाहिजे, पण जेव्हा जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमच्या एक्सप्रेसला ब्रेक लावण्याचं काम केलं जातं मोहनदादा, आणि त्याबद्दल सर्व आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली। तुमचे नालीचे, तुमचे बकरीचे, तुमचे झेंड्याचे, तुमचे घरकुलाचे जे काही वांदे असतील, कोणी कोणाला विधानसभेला निवडून दिलं, कोणी कोणाला लोकसभेला निवडून दिलं, यापेक्षा बाबासाहेबांनी 1956 ला संविधान दिलं, त्या संविधानाला टिकवण्यासाठी, तुमच्या आमच्या मुक्ती केंद्राला चालवण्यासाठी, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराला टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र राहावं। मला संधी दिली भाऊनं माझ्या कानात हळूच कुकरची शिट्टी फुकल्यासारखं सांगितलं की भाऊ आवर्त घ्या, त्याबद्दल भाऊचे देखील मी आभार मानतो। तुमच्या गावातील सर्व राजकीय नेत्यांचे मी आभार मानतो की त्यांनी 2 गटांना एकत्र बांधून अगदी अशी मुहूर्तमेळ बांधण्याचं काम केलं आणि अतिशय मोठं असं इथं कुणाला आता, आणि एक विनंती करतो 2 मिनिटं की यानंतर या जागेसाठी एकही आंदोलन मोर्चा करण्याची वेळ येऊ नये। आदरणीय राजाभाऊ आणि बाळासाहेब
हे देखील आपण जपलं पाहिजे. नाही तर कोणी कचरा टाकायला, कोणी घरकुल बांधायला, कोणी म्हणाले मग गाडी वाठेन, मग ते गायरानच आहे, हे जमणार नाही बरं का. मग त्यावेळेस तुम्हाला आम्हीच आहेत. चला, जय भीम. सप्रेम जय भीम साहेब.